महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांची मतं मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं। सत्तेवर आलं की आम्ही 7/12 कोरा करू आणि शेतकऱ्यांच्या मागे उभं राहू असं आश्वासन देत ते महाराष्ट्रभर फिरलेले होते। त्यांच्या जोडीला सध्या दोन जे उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांचे पक्ष सुद्धा या निवडणुकीच्या प्रचारात त्यांच्याबरोबर सामील होते, फिरत होते आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ते करतील अशा प्रकारचं वातावरण सबंध महाराष्ट्रामध्ये त्या निमित्तानं तयार करत होते। अजितदादा पवार साहेबांनी त्यावेळी गुलाबी वादळ महाराष्ट्रामध्ये आणलेलं होतं आणि गुलाबी वादळाच्या सर्वत्र सभा घेत आम्ही शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्या मागे कसे उभे आहोत हे सांगत त्यांनी शेतकऱ्यांची मतं मागितलेली होती। एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी ते मुख्यमंत्री होते आणि आपल्याच नेतृत्वाखाली या निवडणुका होत असल्यामुळे आणि आपण शब्दाला पक्के असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल जनतेने आणि शेतकऱ्यानं बिलकुल निश्चिंत राहावं अशा प्रकारचा सबंधपणाने महाराष्ट्रात प्रचार करत शेतकऱ्यांची मतं ते मागत होते। आज ज्यावेळी हे तीनही लोक सत्तेवर आलेले आहेत, त्यापैकी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब आज उपमुख्यमंत्री आहेत, त्यावेळी मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबत सबंधपणाने घुमजावची भूमिका या तिघांनीही घेतलेली आहे। काय म्हणाले अजित पवार साहेब? ते म्हणाले की आता राज्याची परिस्थिती शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची नाही आणि म्हणून त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये एक प्रकारे धमकावण्याच्या सुरामध्ये ते म्हणाले की या वर्षी आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी गुमान जाऊन आपलं कर्ज मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर भरून टाकावं। हे ते कधी बोलतायत? ज्यावेळी मार्च एंडला 4-2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यावेळी ते म्हणतायत की आता आम्ही दिलेला शब्द पाळणार नाही आहोत, कर्जमाफी होणार नाही, जा आणि कर्ज भरा। अजित पवार साहेब, शेतकऱ्यांच्या घरामध्ये पैशाच्या थप्प्या आम्ही अजून आणून ठेवलेल्या आहेत आणि फक्त आता नेऊन भरायच्या आहेत, अशी काही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची परिस्थिती तुमच्या सगळ्या सरकारांच्या धोरणांमुळे आज राहिलेली नाही, ही बाब जरा समजून घेण्याची आवश्यकता आहे। 2-3 दिवस राहिले असताना शेतकऱ्यांनी कुठून कर्जमाफीसाठी पैसे आणायचे? ज्याच्यातून पैसे येणार होते, ज्यातून आम्हाला 2 रुपये मिळणार होते, त्या सोयाबीनचं तुमच्या सरकारने आणि तुमच्या संबंध धोरणाने वाटोळं केलेलं आहे। 4,892 रुपये सोयाबीनला भाव तुम्ही जाहीर केलेला होता। तुमचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन वारंवार सांगत होते की 4,992 रुपये कसले, आम्ही 6,000 रुपये देऊ। आम्ही रांगाच्या रांगा सरकारी खरेदी केंद्राच्या समोर लावल्या, परंतु निम्म्या सुद्धा